today we are going to start discussing about the आपण काल बघितले व्हेरिएबल्स. काय बघितले आपण? व्हेरिएबल्स हे बघितले. आता व्हेरिएबल्स नंतर जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट वन मोर प्रोग्राम हिअर. सो एक प्रोग्राम नवीन फाईल मी इथे क्रिएट करतोय. जसं आपण इथं पहिल्या दिवशी आपण फर्स्ट डॉट जीएस बघितली, काल व्हेरिएबल डॉट जीएस बघितली. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द data types. So just I'm going to be create one data types dot js नावाची मी फाईल काय करायला लागलो, क्रिएट करायला लागलो. तर आपल्याला याच्यामध्ये टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द डेटा टाइप्स. सो जसं बाकी प्रत्येक लँग्वेजेस मध्ये डेटा टाइप्स असतात. तर डेटा टाइप्स कुठले असतात, काय असतात, तर ते आपल्याला इथं बघायचे. सो हिअर ऑल्सो मग डेटा टाइप्स म्हणजे काय, जो व्हेरिएबल मध्ये आपण डेटा स्टोअर करायला लागलो. आपण काल बघितलं व्हेरिएबल मध्ये गेलो तर आपण व्हेरिएबल क्रिएट केले काल. जसं की आपण हे व्हेरिएबल क्रिएट केले, जसं की नेम वन नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी हा डेटा स्टोअर केलाय. एज नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी हा डेटा स्टोअर केलाय. मोबाईल नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये हा डेटा काय केला, मी स्टोअर केला. हा जो डेटा स्टोअर व्हायला लागलाय, तो डेटा स्टोअर होण्यासाठी काही ना काही डेटा टाइप्स ही सिस्टीम युज करते, म्हणजे जावा स्क्रिप्ट युज करायला लागली. आता जर इथंच मला लँग्वेज युज करायची असती जावा, तर मला जावा लँग्वेज युज करताना डिरेक्टली मी इथं व्हॅर किंवा लेट युज करायच्या आधी मला डेटा टाइप्स कॉल करावी लागत होती. म्हणजे सपोज मला इथं जसं मी नेम वन मध्ये रवी डेटा स्टोअर करायला लागलो, स्ट्रिंग स्टोअर करायला लागलो, तर मला इथं डिक्लेअर करताना इथं जावा मधलं मी इथं एक्झाम्पल सांगायलो तुम्हाला कशामधलं. इफ आय एम गोइंग टू बी यूज जावा, जावा मध्ये कसं यूज करावं लागलं असतं मला. आय एम गोइंग टू बी यूज स्ट्रिंग व्हॅर नेम वन इज इक्वल टू, सो जस्ट आय एम गोइंग टू बी, म्हणजे इथं काय झालं, हे ही डेटा टाइप काय झाली स्ट्रिंग, आणि त्याला व्हेरिएबल म्हणजे स्ट्रिंग डिरेक्टली मी यूज केलं असतं स्ट्रिंग. ही डेटा टाइप काय झाली स्ट्रिंग, आणि हे व्हेरिएबलचं नाव काय नेम वन, आणि त्याच्यामध्ये मी स्टोअर काय करायला लागलो रवी. सो हे मला असं जावा मध्ये डिफाईन करावं लागतं. इफ आय एम गोइंग टू बी यूज जावा, सपोज आता हे खालचं एक्झाम्पल एजचं द्यायचंय. सो एज काय आहे, इंटिजर आहे, मग मी तर काय करायला लागलो, इंट डेटा टाइप काय केली मी यूज, इंट एज इज इक्वल टू, मी इथं द्यायला लागलो 42. सो म्हणजे मला जर ही लँग्वेज सोडली, जावास्क्रिप्ट सोडली, तर बाकीच्या लँग्वेज मध्ये काय करावं लागतं, तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागलं, हे नेम असेल एज असेल जे काय असेल, त्याच्या आधी तुम्ही इथं डिफाईन काय केलेली, वी आर गोइंग टू बी यूज, ह्या ज्या आहेत तुम्ही डेटा कुठल्या फॉर्मॅट मधला स्टोअर करणार आहेत. इथं स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर स्टोअर करायला लागलात, म्हणून मी डेटा टाइप काय डिफाईन केली इथं, कुठली डेटा टाइप आहे, स्ट्रिंग. स्ट्रिंग. मला नंबर इंटिजर नंबर स्टोअर करायचा होता, म्हणून मी डेटा टाइप काय करायला लागलो इथं, इंटिजर. इंटिजर इंटिजर. सो असं डेटा टाइप मला हे जावा मध्ये असं डिफाईन करावं लागतं. पण आपल्याला इथं आपण काल बघितलं, आपण कुठंही डेटा टाइप इथं डिफाईन केलेली नाहीये. आपण बघितली का इथं मल्टिपल व्हेरिएबल्स आपण स्टोअर केले. नेम वन नावाचं व्हेरिएबल आहे, एज आहे, मोबाईल आहे. हा, सो परत आपण अगेन वी आर गोइंग टू बी नेम टू नावाचं व्हेरिएबल घेतलं, अगेन पाय नावाचं व्हेरिएबल घेतलं, रोल नंबर घेतला, डीआयव्ही घेतला, कपल ऑफ एक्स व्ही वाय, हे सगळे व्हेरिएबल आपण बघितले. पण आपण इथं कुठंही डेटा टाइप स्टोअर केलेली नाही किंवा डेटा टाइप डिफाईन केलेली नाहीये. पण बाय डिफॉल्ट हे याच्यामध्ये जे आहे जावास्क्रिप्ट मध्ये आहे, डेटा टाइप तो जो डेटा ज्या फॉर्मॅटमध्ये डेटा तुम्ही स्टोअर करताय त्याच्या अगेन्स्ट ते ऑटोमॅटिकली डेटा टाइप काय करतो, तो स्टोअर करतो, यूज करतो. तर आपल्याला याच्यासाठी फक्त इथं बघायचे की किती प्रकारचे डेटा टाइप्स आहेत त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट मध्ये. आणि तर आपल्याला जर बघायचं असेल की कुठला डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये कुठली डेटा टाइप त्याने यूज केलेली आहे, तर ते पण आपण बघू शकतो. सो त्याच्यासाठी आपल्याला बघायचंय की डेटा टाइप्स जावास्क्रिप्ट मधल्या. सो जावास्क्रिप्ट मध्ये दोन प्रकारचे डेटा टाइप आहे. एक आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप. पहिली डेटा टाइप कुठली आहे, फर्स्ट इज द डेटा टाइपचं नाव काय आहे, प्रिमिटिव्ह प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आणि दुसरी आहे
नॉन प्रिमिटिव्ह. सेकंड वन कुठली? नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सो ह्या दोन प्रकारच्या डेटा टाइप्स आहेत. हम्म? एक आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि दुसरी आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. तर आता इथं प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये डिफरन्स काय आहे? तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये आपण काय करतो, जो काही डेटा स्टोअर करतो तो इम्म्युटेबल असतो. कसा असतो? इम्युटेबल. इम्म्युटेबल म्हणजे काय? सो पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की इम्म्युटेबल म्हणजे काय, कशाला म्हणायचं इम्म्युटेबल. काही आयडिया आहे कोणाला? एनीवन नोज व्हॉट इज मीन बाय इम्म्युटेबल? Immutable means you cannot change that particular value. ओके, वी कॅन नॉट चेंज द पर्टिक्युलर व्हॅल्यू. आणि डिरेक्टली आपण काय करतो ती जस्ट प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आर इम्म्युटेबल. काय सांगितलेलं आहे? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आर immutable and stored directly in memory. मेमरी मध्ये डिरेक्टली काय करतं, हे डेटा स्टोअर करतं. म्हणजे हे जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत, तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स काय आहेत? इम्म्युटेबल आहेत आणि डिरेक्टली मेमरीमध्ये डेटा काय करतात? स्टोअर करतात. आता ह्याच्यामध्ये आपण बघू, जस्ट हिअर वी कॅन से दॅट की कुठल्या कुठल्या आहेत ह्याच्यामध्ये. सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये जर आपण इथं बघायला गेलो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये, तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये डेटा टाइप पहिली आहे, फर्स्ट आहे नंबर. जसं इंटिजर आपण इकडे यूज करतो जावामध्ये, तसं इथं यूज काय करायला लागलो ज्यावेळेस आपण नंबर स्टोअर करायला लागलो. हा, मग नंबर मध्ये इंटिजर पण आलं. ज्या ह्याच्यामध्ये नंबर मध्ये काय काय आलं? कुठला नंबर आला? इंटिजर नंबर पण आला आणि फ्लोटिंग पॉइंट नंबर पण आला. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डेसिमल यूज करतो की नाही, डॉट फ्रॅक्शन जी यूज करतो त्याला काय म्हणायला लागलो? फ्लोटिंग पॉइंट इंटिजर आणि फ्लोटिंग पॉइंट नंबर्स, असे दोन्ही नंबर्स आपण काय करायला लागलो? कुठल्या ह्याच्यामध्ये स्टोअर करायला लागलो? कुठल्या डेटा टाइप मध्ये? प्रिमिटिव्ह मधल्या Numbers. नंबर मध्ये हे दोन्ही आले. सो जस्ट सपोज आता मला काय करायला लागलो, आय वॉन्ट टू स्टोअर वन नंबर. जसं की मी इथे एज, लेट मी एज घेतलं. सो एज इज इक्वल टू मी काय करायला लागलो, सपोज इथे डिफाईन केलं मी 25. किंवा सपोज आणखी एक व्हेरिएबल घेतलं मी, लेट प्राइस नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. प्राइस मध्ये मी स्टोअर करायला लागलो जस्ट लाईक 105.95. सो ही प्राइस स्टोअर केली मी. सो एकामध्ये मी इथं काय करायला लागलो, फ्रॅक्शनल म्हणजे हा जो आहे फ्लोटिंग पॉइंट आहे, राईट? येस. फ्लोटिंग म्हणजे काय, जिथं मी फ्रॅक्शन यूज केलेलं आहे, पॉइंट पॉइंट यूज केलेला आहे. सो पॉइंटची व्हॅल्यू मी इथं स्टोअर करायला लागलो या प्राइस व्हेरिएबल मध्ये. आणि मी इथं एज स्टोअर करायला लागलो. इथं काही पॉइंट नाही, राईट? सो इथं हे नॉर्मल इंटिजर, हे काय झालं, एक नॉर्मल इंटिजर व्हॅल्यू झाली आणि ही झाली फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं किंवा सपोज मी आणखी निगेटिव्ह व्हॅल्यू पण याच्यामध्ये, जस्ट हिअर वी कॅन से दॅट मला काय करायचंय, लेट मी आणखी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो इथं, टेम्प इज इक्वल टू सपोज -5 डिग्री सेल्सिअस असेल. सो -5 मी काय केलं, सो निगेटिव्ह व्हॅल्यू असेल किंवा पॉइंट मध्ये व्हॅल्यू असेल किंवा इंटिजर व्हॅल्यू असेल, तर हे सगळे आपण कशात स्टोअर करायला लागलो? ते बाय डिफॉल्ट ह्याच्यासाठी कुठली डेटा टाईप यूज व्हायला लागली? प्रिमिटिव्ह नंबर. नंबर. काय व्हायला लागली? नंबर. ह्याच्यामध्ये काय होतं? स्टोअर काय होतं इथं? नंबर. ओके, ही झाली पहिली प्रिमिटिव्ह मधली. ही कुठली डेटा टाईप झाली? नंबर. ओके. सो सेकंड जी डेटा टाईप आहे त्याच्यामध्ये, सो सेकंड आहे तुमची स्ट्रिंग. कुठली डेटा टाईप आहे सेकंड? स्ट्रिंग. मग आता स्ट्रिंग म्हणजे, आता बघा आपल्याला फक्त इथं एवढंच आहे की आपल्याला डिफाईन करायची गरज नाही.
आपल्याला इथं डेटा टाईप हे करत असताना ज्यावेळेस आपण डेटा टाईप इथं मला इंटिजर किंवा इथं फ्लोटिंग पॉईंट यूज करायला लागलो तर मला इथं नंबर डिफाईन करायची गरज पडली का लेटच्या आधी? डिरेक्टली आय एम गोइंग टू बी स्टोअर दॅट नंबर. म्हणजे नंबर मध्ये हे आता ज्यावेळेस आपण हे नंबर मायनस मध्ये असेल, फ्रॅक्शन पॉईंट असेल किंवा नॉर्मल नंबर असेल तर बाय डिफॉल्ट तो काय करतोय? जावास्क्रिप्ट याला कुठली डेटा टाईप असाइन करायला लागलाय? नंबर. नंबर. आपल्याला इथं डिफाईन करायची गरज आहे का? नाही. नो नीड टू डिफाईन. नो नीड टू डिफाईन. आपल्याला काही गरज नाहीये. त्यांनी ते म्हणजे काढून टाकलं ते बॅरियर. तुम्हाला जावामध्ये जसं डेटा जो कुठला डेटा डिफाईन करायचा आहे ती डेटा टाईप लावायची गरज होती ते तुम्हाला यांनी काय केलं ते सिम्प्लिफाय केलं. तुम्हाला काही गरज नाही. ते ऑटोमॅटिकली तो अंडरस्टँड करणार. तुमचा जो जावास्क्रिप्टचा कंपायलर आहे, इंटरप्रिटर आहे, प्रोग्राम रन करताना तो ऑटोमॅटिकली अंडरस्टँड करणार. तुम्हाला डिफाईन करायची गरज नाहीये. आता आपण सेकंडची डेटा टाईप बघायला लागलो. सेकंड कुठली डेटा टाईप बघायला लागलो? प्रिमिटिव्ह मधली स्ट्रिंग. काय बघायला लागलो आपण? स्ट्रिंग. आता स्ट्रिंग म्हणजे काय? तर स्ट्रिंग काय रिप्रेझेंट करतात? आता मी बघा मग सांगितलं सेट ऑफ कॅरेक्टर्स किंवा काय म्हणू आपण स्ट्रिंग रिप्रेझेंट काय करतं? टेक्स्ट ऑफ कॅरेक्टर्स. टेक्स्ट. राईट, वी कॅन से दॅट टेक्स्ट ऑल्सो. सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणू किंवा टेक्स्ट म्हणू. आणि ते कसं असतं? एनक्लोज्ड इन सिंगल, आपण काय म्हणू, सिंगल कोट मध्ये, और काय म्हणू, और डबल कोट मध्ये. आपल्याला कशामध्ये? किंवा आणखी काय म्हणू शकतो आपण? और ब्रॅकेट्स. इथं बघा मी हे कोट यूज करायला लागलो. हे जे आपल्या कीबोर्डवर इस्केप बटनच्या खाली एक बॅक कोट आहे. याला काय म्हणतो आपण? कुठलं? बॅक कोट. म्हणजे तुम्ही बॅक कोट पण यूज करू शकता, डबल कोट पण म्हणजे डबल जे कोट आहे ते पण यूज करू शकतात, आणि सिंगल कोट सुद्धा तुम्ही काय करू शकतात? यूज करू शकतात. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? वी आर गोइंग टू बी काय डिफाईन करू शकतो आपण? स्ट्रिंग. वी आर गोइंग टू बी डिफाईन द स्ट्रिंग. आता सपोज हे कसं यूज करायचं? सो जस्ट आपण काल पण बघितलेलं नेम वन नावाचं आपण व्हेरिएबल घेतलेलं होतं. सो जस्ट मी इथे घेतलं सपोज लेट नेम वन नावाचं व्हेरिएबल घेतलं. त्याच्यामध्ये मी काय करायला लागलो? जस्ट आय एम गोइंग टू बी डिफाईन उत्कर्ष. उत्कर्ष नावाची व्हॅल्यू मी इथं असाइन केली. आता हे मी घेतलं डबल कोट मध्ये. राईट. सपोज आता मला काय करायचंय? आणखी एक व्हेरिएबल घ्यायचंय. लेट ग्रीटिंग नावाचं मी व्हेरिएबल घेतलं. या ग्रीटिंग मध्ये मला मेसेज द्यायचा आहे, हॅलो ऑल, हॅलो ऑल, वेलकम टू उत्कर्षा अकॅडमी पुणे. सपोज मी हे सिंगल कोट मध्ये देतो. मी कशात द्यायला लागलो? जस्ट आय एम गोइंग टू बी गिव्हन डबल कोटच्या ऐवजी मी आता यूज काय केलं? नाव आय एम युझिंग सिंगल कोट. आता स्ट्रिंगच इथं नेम वन नावाची पण स्ट्रिंग आहे, ग्रीटिंग नावाची पण स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये इथं काय केलेलं होतं मी? डबल कोट इथे यूज केलं होतं. इथे यूज काय केलं मी? सिंगल कोट. आता याच्यामध्ये अगेन वी आर गोइंग टू बी यूज बॅक कोट ऑल्सो. सपोज मला काय करायचंय? लेट मेसेज नावाची एक स्ट्रिंग घ्यायला लागलो मी. कुठली? मेसेज नावाची स्ट्रिंग. आणि इथे मी काय यूज करायला लागलो बघा? कुठलं कोट यूज केलं मी? बॅककोट. कुठलं? आता बॅककोट मध्ये आपण काय करतो? ते बॅककोट काय यूज करतो आपण? सपोज मला काय करायचं असेल, एखादं व्हेरिएबल, जसं की मी इथं नेम नावाचं व्हेरिएबल आहे, मला इथं कॉल करायचं नेम व्हेरिएबल. हे नेम नावाचं व्हेरिएबल आहे, नेम वन नावाचं व्हेरिएबल जे आपण इथं डिफाईन केलेलं आहे. किंवा हा ग्रीटिंग मेसेज आहे, हा तो हा मला इथं कॉल करायचा आहे. तर मी कसं कॉल करणार? सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. बघा मी काय करतो इथं? आय एम गोइंग टू बी यूज वन डॉलर साइन. याच्यामध्ये काय यूज केलं मी?
बॅककोट ऑपरेटर इथे यूज काय केलेलं आहे स्ट्रिंग मध्ये? कुठलं ऑपरेटर? बॅककोट. Backward. बॅककोट मध्ये मी काय केलं, एक मेसेज टाकला आधी हाय, जसं आपण नॉर्मल जसं वरती उत्कर्ष टाकलंय तर वरती हॅलो वर्ल्ड टाकलंय. पण आता मला काय करायचंय, हे व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबल कॉल करायचे. तर ते व्हेरिएबल कॉल करण्यासाठी मी काय केलं, $साइन आणि डॉलर नंतर मी कर्ली ब्रासेस कॉल काय केलेलं आहे, कर्ली ब्रासेस. कर्ली ब्रासेस मध्ये मी काय करायला लागलो बघा, मी काय कॉल केलं, पहिल्यांदा कॉल काय केलं, नेम वन. सपोज मला आणखी काय कॉल करायचंय, दुसरं पण ग्रीटिंग पण कॉल करायचंय. सो परत अगेन आय एम गोइंग टू बी कॉल आणि इथे मेसेज काय केलं. सो ह्या बॅककोटनं काय करता येतं आपल्याला, जे व्हेरिएबल असतील ते जर तुम्हाला इथं परत कॉल करायचे असतील ते सुद्धा आपल्याला कॉल करता येतात. कशामध्ये? वेन वी आर गोइंग टू बी यूज बॅककोट. आपल्याला सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये कॉल करता येत नाही. मग स्ट्रिंग मध्ये तुम्हाला जर सपोज काही व्हेरिएबल्स डिफाईन केलेले असतील ते पण जर कॉल करायचे असतील स्ट्रिंग तुम्हाला डिस्प्ले करताना, तर त्या केसमध्ये तुम्हाला सिंगल कोट डबल कोटच्या ऐवजी काय यूज करावं लागतं, कुठलं Backward. कोट यूज केलं आपण इथं, बॅककोट. कुठलं ऑपरेटर यूज केलं, बॅककोट. आता सपोज मला इथं हा मेसेज मधला, आता मेसेज मध्ये काय आलं, मेसेज जर मी मेसेज डिस्प्ले केला कन्सोल डॉट लॉगला तर काय प्रिंट होईल, काय प्रिंट होईल? हाय उत्कर्ष, हॅलो ऑल, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. राईट, राईट. सो बघू आपण, मी काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉगला काय प्रिंट करायला लागलो, आय एम गोइंग टू बी प्रिंट द मेसेज. सो आता हा प्रोग्राम जर मी रन करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी रन डेटा टाइप्स डॉट, मग मी काय करतोय, प्रोग्राम नोड डेटा टाइप्स डॉट जेएस. आलं का, काय मेसेज प्रिंट झालाय, हाय. नेम वन मध्ये काय घेतलं त्यानं, काय स्टोअर केलं होतं आपण, नेम वन मध्ये उत्कर्ष, राईट, दे आर गोइंग टू बी पिक एज उत्कर्ष. आणि ग्रीटिंग मध्ये काय स्टोअर केलं होतं, हॅलो ऑल, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. सो असं आपण हे कशामध्ये करू शकतो, सिंगल कोट डबल कोट मध्ये हे अलाव करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथं काय यूज करावं लागलं, स्ट्रिंग मध्ये, स्ट्रिंग काय यूज करावं लागली स्ट्रिंग मध्ये, बॅककोट. कुठलं ऑपरेटर यूज करावं लागलं, बॅककोट. सो मग आपण इथं ज्यावेळेस आपण स्ट्रिंग डेटा टाइप यूज करायला लागलो त्याच्यामध्ये, तर स्ट्रिंग आपल्याला 3 वेनं याच्यामध्ये रिप्रेझेंट करता येते. एक आहे सिंगल कोट, दुसरं आहे डबल कोट आणि तिसरं आहे बॅककोट. आणि स्पेसिफिकली हे बॅककोट कशासाठी यूज करायला लागलो, ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय की जे व्हेरिएबल्स आपण डिफाईन केलेले आहेत ते पण आपल्याला यूज करायचे, कॉल करायचे, तर त्याच्यासाठी आपण बॅककोटच यूज करावं लागणार आहे. आणि बॅककोट मध्ये ते व्हेरिएबल कॉल करण्यासाठी आपण काय यूज केलं, पहिल्यांदा कुठला सिम्बॉल, डॉलर. Dollar. डॉलर मध्ये आपण काय यूज करायला लागलो, कर्ली ब्रासेस. आणि कर्ली ब्रासेस मध्ये त्या व्हेरिएबलचं नाव आपल्याला काय करायचंय, कॉल करायचंय. सो त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तो काय करेल, आपल्याला या मेसेजला असाइन करणार आहे, राईट. दे आर गोइंग टू बी असाइन दॅट व्हॅल्यू टू द विच व्हेरिएबल, जी व्हेरिएबल आपण डिफाईन केलेलं त्याला तो असाइन करायला लागला. आपण इथे बघितलं काय मेसेज मध्ये जी व्हॅल्यू होती, ह्या नेम वन ची पण व्हॅल्यू त्यानं याच्यात ऍड केली आणि ग्रीटिंगची पण व्हॅल्यू त्यानं त्याच्यामध्ये ऍड केली अलॉंग विथ हाय. कशामध्ये, कुठल्या याला, मेसेजला, राईट. सो हे क्लिअर आहे. सर, हम्म जे आपण मॅसेजचं कॉन्सोल मध्ये आपण त्याला रन केले राईट, बट ते सिंगल लाईन मध्ये सगळं आउटपुट दाखवतो. ते आपल्याला हम्म एक मल्टिपल लाईन मध्ये आउटपुट दाखवतो, म्हणजे 3 लाईन मध्ये 3 व्हेरिएबल. नाही, आपण आता इथं डिफाईन करताना काय केलं, सिंगल लाईन मध्येच दिलंय ना, आपण कुठं इथं मल्टिपल लाईन दिलंय याला. आपण जे आहे, वी आर गोइंग टू बी डिफाईन इन अ सिंगल लाईन. मल्टिपल लाईन मध्ये आउटपुट नाहीच आहे. सपोज तुम्हाला मल्टिपल लाईन मध्ये, जसं जावा मध्ये तुम्हाला जायचंय, तुम्हाला नेक्स्ट लाईनला जायचंय, काय करता तुम्ही,
सिस्टम डॉट प्रिंट आणि प्रिंट एलिमेंट करून आपण हे करू शकतो. प्रिंट एल यूज करता, प्रिंट एल करता. परत सपोज तुम्हाला नेक्स्ट लाईनला स्टोअर करायचं असेल तर स्लॅश इन यूज करता. Right. राईट. सो आपल्याला जस्ट हिअर वी आर, आपण काय केलेलं इथं, वी आर नॉट गोइंग टू फॉर द नेक्स्ट लाईन, और आपण फक्त काय केलंय की मला काय करायचंय, एक व्हेरिएबल आहे, ते व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलला त्याची व्हॅल्यू सपोज असाइन म्हणजे कॉल करायची, त्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला फक्त हे काय करायला लागलो, ते बॅककोट. बॅककोटचा पर्पज काय, जर सपोज मी सिंगल कोट मध्ये मी हे कॉल करायला गेलो, सिंगल कोट मध्ये मी काय करायला गेलो, इथं डॉलर करायला लागलो, कर्ली ब्रेसेस कॉल करतोय, आणि मी इथं नेम वन कॉल करतोय, तर हे लागलंय का? कॅन वी सी? No. जर सपोज आता मी आय एम गोइंग टू बी प्रिंट, मी काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय प्रिंट करायला लागलो, मी ग्रीटिंग. काय मेसेज प्रिंट करायला लागलो, ग्रीटिंग मधला. सो ग्रीटिंग मध्ये मी इथं असं दिलं ना, नेम वन. पण नेम वन आलंय का तिथं? जर आता मी प्रिंट करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू प्रिंट द, दोन्ही आता प्रिंट होईल. सो इथं नेम वनच प्रिंट केलं त्यानं, त्याची व्हॅल्यू प्रिंट केली का? नाही. नाही. हे फक्त कशामध्ये, हे ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू कशामध्ये घेणार आहे तो, डॉलर कुठल्या कोटमध्ये? सिंगल हे बॅक सिंगल कोट नाहीये, हे कुठलं बॅककोट आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला हे स्पेसिफिकली हे बॅककोटचा पर्पज काय आहे इथं, की बॅककोट तुम्हाला कशासाठी यूज करायचंय, ज्यावेळेस तुम्ही काय करायला लागलात, म्हणजे तुम्हाला हे जे व्हेरिएबल्स ते तुम्हाला इथं लागणार असतील एखाद्या कन्सोल मध्ये, जिथे तुम्हाला प्रिंट करायचे, तर ते तुम्ही बॅककोट ऑपरेटर मध्ये तुम्हाला कॉल करता येतात स्ट्रिंग मध्ये. डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये ते अलाउ करायला लागलंय का? नो. नाही, ते तुम्हाला जे डिफाईन केलं तेच प्रिंट करायला लागले, त्याचे व्हॅल्यू यायला लागल्यात का? नाही. आणि इथे पण आपल्याला लगेच हायलाइट होतं, राईट, इथं जे कलर त्याचा चेंज झाला, इकडे कलर चेंज झाला होता का डॉलरचा, कर्ली ब्रेसेसचा? नो. सो स्पेसिफिक ह्याचा पर्पज काय आहे? सो आता जसं तू म्हणलास की मला सपोज काय करायचंय, नेक्स्ट लाईनला जायचंय, नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचंय, तर आता इथे आपण नेक्स्ट लाईन वी आर नॉट गोइंग टू बी यूज. सपोज आता मी काय केलं असतं, मी आता डिफाईन करतानाच असं डिफाईन केलं, काय केलं, 2 लाईन मध्ये डिफाईन केलं. किंवा मला इथं सपोज जस्ट आय वॉन्ट टू, आता ह्याच्यामध्ये जस्ट हिअर वी कॅन, जसं आपण जेसन फॉर्मॅट वगैरे यूज करतो, वी आर गोइंग टू बी यूज, किंवा की व्हॅल्यू पेअर, आपल्याला आणखी जस्ट वी आर गोइंग टू बी सी अदर डेटा टाईप सुद्धा बघायचे. सो त्याच्यामध्ये आपल्याला हे येऊन जाईल की नेक्स्ट लाईनला किंवा मला मल्टिपल ह्याच्यामध्ये कसं हे करायचं. ओके. सो आपण वन बाय वन बघायला स्टार्ट करू. आता स्ट्रिंग मध्ये मला सांगा, या सिंगल कोट, डबल कोट आणि बॅक कोट मधला डिफरन्स. सिंगल कोट आणि डबल कोट सिमिलरच आहे. नो, आयदर तुम्ही सिंगल कोट यूज करा किंवा डबल कोट यूज करा, जे तुम्हाला जे फॅमिलियर वाटते ते तुम्ही यूज करू शकता. पण बॅककोटचा पर्पज हा आहे की आपण काय करायला लागलो, की मला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तिथं कॉल करायची असेल तर मी डायरेक्टली डॉलर आणि कर्ली ब्रेसेस मध्ये ते व्हेरिएबल कॉल करून करू शकतो. इज इट क्लिअर? Yes. याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी? नो. क्लिअर? सो थर्ड वन जे आहे, थर्ड आहे, आता ही झाली दोन आपण मध्ये प्रिमिटिव्ह मध्ये आपण 2 डेटा टाइप्स बघितले. पहिलं बघितलं नंबर, नंबर मध्ये इंटिजर पण आणि फ्लोटिंग पॉईंट पण तो काय करतोय, स्टोअर करतोय. स्ट्रिंग मध्ये काय रिप्रेझेंट टेक्स्ट म्हणतो किंवा सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणतो, ते आयदर वी आर गोइंग टू बी इन्क्लोज्ड इन अ सिंगल कोट, डबल कोट और बॅक कोट मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, बॅक सॉरी बॅक, ह्याला काय म्हणतो आपण, ब्रॅकेट्स नाही म्हणणार आपण, बॅक कोट म्हणू, बॅक कोट्स, और वी कॅन से दॅट बॅक ट्रिक्स ऑल्सो. काय म्हणू त्यांना, बॅकट्रिक्स, बॅककोट और बॅकट्रिक्स ना आपण हे काय करायला लागलो, स्ट्रिंग मध्ये रिप्रेझेंट करायला लागलो. आता थर्ड बघायची याच्यामधली, सॉरी प्रिमिटिव्ह मध्येच आपण बघितली, इंटिजर बघितली, स्ट्रिंग बघितली.
आता थर्ड डेटा टाईप काय बघायला लागलो आपण? बुलियन. काय म्हणतोय तिथे आपण? बुलियन. आता बुलियन मध्ये काय करतो? सो बुलियन मध्ये दोनच व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो बुलियन. एनीवन नोज? येस. काय True and रिप्रेझेंट करतो? ट्रू अँड true and false. ओके. बुलियन रिप्रेझेंट्स ओनली टू व्हॅल्यूज. काय करतो? दोनच व्हॅल्यू तो काय करतो? रिप्रेझेंट करतो. एक आहे ट्रू आणि दुसरी काय आहे? दोनच व्हॅल्यू रिप्रेझेंट करायला लागला. एक कुठली? ट्रू अँड सेकंड वन इज फॉल्स. या दोनच व्हॅल्यू काय करतोय? बुलियन रिप्रेझेंट करतोय. म्हणजे आपण दोनच व्हॅल्यू बुलियन मध्ये स्टोअर करू शकतो. आयदर ट्रू और आयदर फॉल्स. आता सपोज जस्ट आता मी ते एक एक्झाम्पल घ्यायला लागलो. आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं किंवा सपोज आपण सिस्टीम मध्ये लॉग इन झालो की नाही चेक करायचंय. सो मग मी इथं काय करायला लागलो? इज लॉगड इन नावाचं मी काय घेतलं? एक व्हेरिएबल घेतलं. इज लॉगड इन. सो सपोज लॉगड इन झालेलं असेल, सक्सेसफुली झालेलं असेल, तर काय येईल? त्याला व्हॅल्यू काय असाइन होईल? ट्रू. आयदर व्हॅल्यू काय होईल? इज लॉगड इन जर सपोज झालेला असेल, सक्सेसफुली लॉग इन झालेला असेल, तर काय येईल? आयदर ट्रू और आयदर काय येईल? किंवा सपोज False. आणखी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो. इज सॉरी लेट इज व्हेरीफाईड. आणखी एक व्हेरिएबल घेतलं मी व्हेरीफाईड नावाचं. सो याला सपोज मी इथं व्हॅल्यू असाइन केली फॉल्स. सो असं आपण हे आयदर ट्रू किंवा आयदर फॉल्स हे दोनच व्हॅल्यू आपण काय करू शकतो? बुलियन मध्ये स्टोअर करू शकतो. आयदर ट्रू और फॉल्स. सो बुलियन रिप्रेझेंट काय करते? फक्त ट्रू फॉल्स. सो एक तर ट्रू असणारे कंडिशन, आयदर कंडिशन काय असणार आहे? फॉल्स. सो हे झालं तुमचं थर्ड प्रिमिटिव्ह डेटा टाइप मधलं एक एक्झाम्पल आपण बघितलं, बुलियन. आता याच्यामध्ये अगेन हिअर फोर्थ वन इज देअर अनडिफाईन्ड. कुठली डेटा टाइप आहे? फोर्थ काय आहे? कुठली डेटा टाइप दिलेली याच्यामध्ये प्रिमिटिव्ह मध्ये? अनडिफाईन्ड. आता अनडिफाईन्ड डेटा टाइप कधी येणार? कधी म्हणणार आपण अनडिफाईन्ड डेटा टाइप? सो सपोज आपण काय केलं? एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं मी. अ व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड बट नॉट असाइन्ड एनी व्हॅल्यू. म्हणजे मी व्हेरिएबल काय केलं? एक डिक्लेअर केलं, पण त्या व्हेरिएबलला मी व्हॅल्यू असाइन करायला का? मी त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायला लागलो का? म्हणजे सपोज आता मी काय केलं? एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. काय केलं मी? ते व्हेरिएबल कुठलं डिफाईन केलं? कुठलं व्हेरिएबल घेतलं? एक्स Yes. नावाचा. आणि त्याच्यामध्ये सपोज आता मी या एक्स ची व्हॅल्यू मी प्रिंट करायला लागलो. आता मला सांगाय, एक्स ला मी काही व्हॅल्यू दिली का? असाइन केली काही व्हॅल्यू? Mm, काय आलं? undefined. एक्स ची व्हॅल्यू काय आली? अनडिफाईन्ड. कारण मी काहीच नाही असाइन केलं. सो त्याच्यामुळे ही सुद्धा प्रिमिटिव्ह मधली एक डेटा टाइप्स आहे. प्रिमिटिव्ह मधली जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द वन काइंड ऑफ डेटा टाइप. सो कुठली? अनडिफाईन्ड. सो म्हणजे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागला, पण त्याला काय व्हॅल्यू असाइन करत नाही. जावामध्ये असं होत नाही बघा. जावामध्ये तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याला तुम्ही व्हॅल्यू असाइन करायचं काम करतं कन्स्ट्रक्टर. कोण करतं जावामध्ये? व्हॅल्यू असाइन करायचं काम कोण करतं? कन्स्ट्रक्टर. म्हणजे तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याला व्हॅल्यू नाही असाइन केली, तर तो मग त्याला झिरो असाइन करतो. इंटिजर व्हेरिएबल असेल त्याला व्हॅल्यू काय असाइन करतो कन्स्ट्रक्टर? झिरो असाइन करतो. स्ट्रिंग असेल त्याला व्हॅल्यू असाइन करतो नल. पण इथं तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला काही व्हॅल्यूच असाइन नाही केली, तर ती व्हॅल्यू काय कन्सिडर करायला लागलाय? Undefined. अनडिफाईन्ड. काय करायला लागलाय? अनडिफाईन्ड. सो इज इट क्लिअर? अनडिफाईन्ड क्लिअर आहे. सो त्यानंतर नेक्स्ट आहे 5
5 नंबरची जी टाईप आहे प्रिमिटिव्ह मधली ती कुठली आहे? नल. कुठली आहे? डेटा टाईप काय? नल. आता नल काय करायला लागलाय? नल रिप्रेझेंट्स अँड नल व्हॅल्यू. काय रिप्रेझेंट करतोय? नल व्हॅल्यू, किंवा आपण काय म्हणू शकतो, ऑर इंटेन्शनली एम्प्टी व्हॅल्यू. काय रिप्रेझेंट करायला लागलाय नल व्हेरिएबल? तुम्हाला एक तर नल व्हॅल्यू त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करताय, किंवा इंटेन्शनली तुम्ही ते एम्प्टी ठेवायचंय तुम्हाला. सो त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करायला लागलात? यू आर गोइंग टू बी यूज नल. डेटा टाईप काय यूज करतोय? नल. सपोज मी इथं काय घेतलं, लेट वाय नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, आणि वायला मी काय स्टोअर केलं इथं? लेट वाय इज इक्वल टू व्हॅल्यू काय स्टोअर करायला लागलो मी? आता मी जर कन्सोल डॉट लॉग मध्ये वाय प्रिंट केलं तर काय काय प्रिंट होणार आहे? त्याची व्हॅल्यू काय? वी कॅन सी दॅट. कारण आपण नल स्टोअर केलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केली. आणि नल म्हणजे नथिंग बट अँड इंटेन्शनली आपण, जर तुम्हाला आता हे नल कधी यूज करतो? सपोज आय एम नॉट, मला एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं पण मला माहित नाही त्याला व्हॅल्यू काय द्यायची. तर अशा केसमध्ये मी अनडिफाईंडच्या ऐवजी, अनडिफाईंड न ठेवायच्या ऐवजी मी काय यूज करेल त्या केसमध्ये? आय एम गोइंग टू बी यूज, म्हणजे नंतर मला ज्या वेळेस कळेल की त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती अपडेट करायची, तर त्या केसमध्ये नलच्या ऐवजी मी तिथे जाऊन ती व्हॅल्यू अपडेट करेल. पण तोपर्यंत टेम्पररी आय एम गोइंग टू बी यूज, त्या केसमध्ये मी व्हॅल्यू काय ठेवायला लागलो? मला इंटेन्शनली एम्प्टी ठेवायचंय, म्हणजेच त्याला कुठलीही व्हॅल्यू डिफाईन नाही करायची, नथिंग व्हॅल्यू. सो त्या केसमध्ये मी काय यूज करायला लागलो? आय एम गोइंग टू बी यूज, काय यूज करतोय मी? नल. नल. ओके. सो आता सपोज अगेन मला आता याच्यामध्ये काय करायचं, सपोज एक बिग इंटिजर नंबर स्टोअर करायचा, म्हणजे नंबर जो आहे तो लॉंग नंबर आहे. सो अशा याच्यासाठी सुद्धा अगेन दे आर गोइंग टू बी रिप्रेझेंट वन डेटा टाईप कॉल्ड बिग इंट. कुठली? बिग इंट नावाची एक डेटा टाईप इथं डिफाईन केलेली आहे. सो त्याच्यामध्ये मी काय करायला लागलो? लॉंग नंबर जो असेल, मोठा नंबर असेल, तर तुम्ही काय करतो इथं स्टोअर करतो. लेट मी इथे एक व्हेरिएबल घेतलं बिग नंबर नावाचं. मी काय करायला लागलो? एक व्हेरिएबल घेतलं बिग नंबर नावाचा, असं मस्तपैकी मोठा नंबर द्यायला लागलो. जस्ट आय एम गोइंग टू बी असाइन सो आता त्याच्या पुढे मी काय करतो? लास्टला मी काय कॉल करायला लागलो? फक्त लास्टला त्या नंबरच्या पुढे काय कॉल केलेले? कॅरेक्टर. बघा, हे नंबर आहेत सगळे, राईट? दीज आर द डिजिट्स. आणि लास्टला फक्त मी काय काय कॅरेक्टर कुठलं कॉल केलं? एन. सो हे काय आहे? तर बिग नंबर जो म्हणजे असं, म्हणजे इंटिजर मध्ये तुम्ही जो काही स्टोअर करताय, म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे इंटिजर मध्ये तुम्ही मोबाईल नंबर वगैरे ते अलाउ कराल, राईट? पण जो जास्त असा मोठा नंबर असेल, ओके, सो त्या केसमध्ये इथं आपल्याला काय केलेलं आहे? बिग इंटिजर नावाचं एक त्यांनी काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं, म्हणजे आणि हे आपल्याला डिफाईन करायची गरज नाहीये. आपण मी पहिल्यापासून तुम्हाला सांगायला लागलो, तुम्ही डिरेक्टली करा डेटा, तो ऑटोमॅटिकली डेटा टाईप बाय डिफॉल्ट तो इनबिल्ट घेतोय. सो पण तुम्हाला हे बिग इंटिजर म्हणजे मोठा नंबर असेल तर त्या केसमध्ये तो काय यूज करायला लागलाय? बिग इंट. कुठली डेटा टाईप घेतोय? व्हेरी लार्ज इंटिजर, जे की तुमच्या आपण म्हणतो की जे तुमचे सेफ इंटिजर त्यांनी जे काही डिफाईन केले असतील त्याच्यापेक्षा बियॉन्ड असेल, तर त्या केसमध्ये दे आर गोइंग टू बी यूज, काय करत हे? काय यूज करायचंय तुम्हाला? बिग इंटिजर. सो सपोज इथे आपण बिग नंबर नावाचं व्हेरिएबल घेतलं होतं. बिग नंबर जी घेतो मी, आणि नंबरला आपण एन कॅपिटल करू. इफ आय वॉन्ट टू प्रिंट, आय एम गोइंग टू बी कॉल. सो हे
हे जे काय आहेत इथं यांना काय म्हणायला लागलो तर पण हे कुठले डेटा टाईप झाले हे सगळे प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह मध्ये आपण काय काय बघितलं प्रिमिटिव्ह मध्ये आपण सॉरी आणखी एक डेटा टाईप आहे प्रिमिटिव्ह मध्ये सिम्बॉल नावाचे सॉरी हे 6 झालेत राईट सो कुठले आहे सिम्बॉल आता हे सिम्बॉल कसे यूज करतो हा तर जस्ट हिअर वी कॅन से दॅट सपोज मी एक व्हेरिएबल घेतलं लेट आयडी नावाचं एक व्हेरिएबल घेतलं मी किंवा ID1 नावाचं व्हेरिएबल घेतलं हं? ह्या ID1 मध्ये मला काय करायचे एक व्हॅल्यू असाइन करायची पर्टिक्युलर आयडीची व्हॅल्यू किंवा काय व्हॅल्यू असाइन करायची तर पहिल्यांदा मी इथं कॉल काय करायला लागलो आय एम गोइंग टू बी कॉल काय कॉल केलं बघा इथं सिम्बॉल काय कॉल काय केलं मी तर सिम्बॉल आणि त्या सिम्बॉल मध्ये सपोज आय वॉन्ट टू स्टोअर पर्टिक्युलर व्हॅल्यू सपोज आयडी व्हॅल्यू असेल काय असेल मग मी इथं सपोज इथं कॉल केला आयडी अगेन आय एम गोइंग टू बी सो हे काय करायला लागले सिम्बॉल काय करतं तर सिम्बॉल रिप्रेझेंट युनिक अँड इम्युटेबल व्हॅल्यू कसली व्हॅल्यू रिप्रेझेंट करायला लागले काय करतं रिप्रेझेंट युनिक अँड इम्युटेबल व्हॅल्यू आणि मोस्टली हे यूज होतं कधी ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट्स यूज करतो सो त्या केसमध्येच हे मोस्टली यूज होतं सो आता ह्याच्यामध्ये जे आहे जसं की आपण इथं ID1 ला काय आपण असाइन केली व्हॅल्यू सिम्बॉल मध्ये आयडी असाइन केली सपोज मी आणखी एक व्हेरिएबल यूज केलं आय एम गोइंग टू बी यूज वन मोर व्हेरिएबल जस्ट आय एम गोइंग टू बी कॉपी दिस आय एम गोइंग टू बी प्रिंट सो ID1 च्या ऐवजी मी इथे यूज काय करायला लागलो ID2 ID2 मध्ये पण मी सिम्बॉल मध्ये व्हॅल्यू काय दिली आयडीच दिली सिम्बॉल मध्ये काय केलं मी आयडी दिले आता सपोज दोन्हीकडे सेमच व्हॅल्यू आहे राईट ID1 आणि ID2 मध्ये सेमच व्हॅल्यू आहे का आता मी चेक करायला लागलो ID1 इज इक्वल टू ID2 आहे का इक्वल्स आहे का काय यायला पाहिजे इक्वल कम्प्लीट ऑब्जेक्ट. यायला पाहिजे राईट सो आता सपोज मी इथं प्रिंट जस्ट आय एम गोइंग टू बी मला एक्सपेक्टेड आन्सर आहे ट्रू पण आलं काय आन्सर एक्सपेक्टेड आन्सर काय होतं मला ट्रू. ट्रू बट आलं काय फॉल्स. कशामुळं आता हे दोन्ही व्हेरिएबल जे आहेत हे डिफरंट डिफरंट मेमरी लोकेशनला स्टोअर होतात सो त्याच्यामुळं इथं जरी तुम्ही इथं सिम्बॉल मध्ये आयडी जरी सेम ठेवला असला तरी त्यांचं मेमरी लोकेशन वगैरे ते काही एकच ह्याला ते व्हेरीफाय होत नाही सो त्याच्यामुळं तुम्हाला तो काय रिप्रेझेंट करताना काय करतोय आपण इथं सांगितलेलं इथं पण डिफाईन काय केलं रिप्रेझेंट्स युनिक अँड immutable value so and we are going to be using an object so आता फार काही याच्यावर फोकस करायची गरज नाहीये सध्या आपल्याला फोकस करायचं आहे कशावर आपण काय युज करणार आहे नॉर्मली आपल्या लाईफ मध्ये किंवा आपण युज करताना नंबर्स युज करणार आहे अगेन वी आर गोइंग टू बी यूज स्ट्रिंग युज करणार आहे स्ट्रिंग मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय ज्यावेळेस कुठं आपल्याला एखादं व्हेरिएबल कॉल करायचे कन्सोल मध्ये प्रिंट करताना तर त्या केसमध्ये आपल्याला सिंगल कोट डबल कोट मध्ये कॉल करता येणार नाही कुठलं यूज करावं लागणार आहे बॅकटिक किंवा बॅककोट ऑपरेट म्हणजे बॅककोट आपल्याला तिथं कॉल करावं लागणार आहे म्हणजे आपण नॉर्मली जे यूज करतो त्याच्यामधले ह्या डेटा टाईप जे प्रिमिटिव्ह मध्ये आपण बघितल्या 7 टाइप्स त्याच्यामध्ये आपण यूज काय करतो आयदर वी आर गोइंग टू यूज नंबर्स वी आर गोइंग टू यूज स्ट्रिंग वी आर गोइंग टू यूज बुलियन आपल्याला कधी नल व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्या केसमध्ये नल अनडिफाईन्ड म्हणजे मोस्टली आपण असं अनडिफाईन्ड करत नाहीत कारण व्हेरिएबल डिक्लेअर करणं आणि त्याला व्हॅल्यू असाइन करणं असं मोस्टली होत नाही आणि ह्यूज नंबर असेल मोठा नंबर असेल तर त्या केसमध्ये बिग इंटिजर वगैरे पण हे सुद्धा आपण
बाय डिफॉल्ट आपल्याला इथं कुठंही डेटा टाईप डिफाईन करायची गरज नाहीये. फक्त आपल्याला माहिती असते, इंटरव्ह्यूवर विचारतो की कॅन यू एक्सप्लेन द डेटा टाइप्स इन जावास्क्रिप्ट. सो त्या केसमध्ये आपल्याला वी आर अवेअर अबाउट दॅट, की आपल्याला माहिती असायला पाहिजे की दोन प्रकारचे डेटा टाईप आहेत. मेनली कॅटेगराईज कशामध्ये झालेले, एक आहे प्रिमिटिव्ह आणि दुसरा आहे नॉन प्रिमिटिव्ह. मग प्रिमिटिव्ह मध्ये कुठलं आहे, तर प्रिमिटिव्ह मध्ये नंबर आहे, स्ट्रिंग आहे, सिम्बॉल आहे, बिग इंट आहे, अनडिफाईन्ड आहे, बुलियन आहे, नल आहे. सो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो वी आर गोइंग टू बी टेल देम. सो त्याच्यासाठी आपण हे त्याच्यावर फोकस करतोय. आता हे झालं कुठल्या बघितलं आपण, हे प्रिमिटिव्ह. सो मला सांगा, ह्या प्रिमिटिव्ह मध्ये काही कुणाला डाऊट, काही डिफिकल्टी आहे? जे काही आपण हे प्रिमिटिव्ह बघितलं, प्रिमिटिव्हच्या ह्या ज्या काही 7 डेटा टाइप्स बघितल्या प्रिमिटिव्ह मध्ये, सिम्बॉल असेल, बिगिंट असेल, नल असेल, अनडिफाईन्ड असेल, बुलियन, स्ट्रिंग किंवा नंबर. काही डाऊट आहे कुणाला? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? अपूर्वा, धीरज, शिवाजी, युवराज, नवल, स्वप्नील, आशिष. येस, क्लिअर आहे. सो Yes. कॅन वी जम्प टू द नॉन प्रिमिटिव्ह? सो आता आपल्याला बघायचं नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये परत कुठल्या डेटा टाइप्स आहेत? आता नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय करतो? आता बघा, आपण काय करत होतो, इम्युटेबल. प्रिमिटिव्हला काय म्हणलं होतं आपण? इम्युटेबल. आणि स्टोर्ड इन डिरेक्टली इन मेमरी म्हणलं होतं, राईट? कशामध्ये स्टोअर करत होतो? डायरेक्टली इम्युटेबल. प्रिमिटिव्ह कशा डेटा टाइप म्हणलं होतं? इम्युटेबल आहेत आणि डायरेक्टली व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर करायला लागलो होतो. इथं तसं नाहीये. हे कसं आहे? हिअर वी कॅन से दॅट स्टोअर्ड बाय रेफरन्स. काय करायला लागलो आपण इथं? इथं आपण डिरेक्टली मेमरीमध्ये स्टोअर करत नाहीत नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. काय करतो? रेफरन्स. त्याच्या रेफरन्सनं आपण काय करतो? स्टोअर करतो. नॉट, आपण इथं म्हणू शकतो नॉट डिरेक्टली इन मेमरी. मग आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत नॉन प्रिमिटिव्ह मध्ये? नॉन प्रिमिटिव्हला आपण हे पण म्हणतो, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, किंवा याला काय म्हणतो, रेफरन्स डेटा टाइप सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? रेफरन्स डेटा टाइप्स. सो आता याच्यामध्ये पहिली जी डेटा टाइप येते, ती पहिली डेटा टाइप आहे, फर्स्ट डेटा टाइप जी आहे ती आहे तुमची ऑब्जेक्ट. काय म्हणतो आपण? विच वन? ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट मध्ये काय आहे? तर ऑब्जेक्ट मध्ये काय आहे तुमची, तर की व्हॅल्यू पेअर आहे. काय आहे? कसली पेअर? ऑब्जेक्टला काय म्हणायला लागलो आपण? कसली पेअर? की व्हॅल्यू पेअर. आता की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय? आता मला काय करायचं, सपोज मी एक जस्ट हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल, आणि त्या एक्झाम्पल वरून आपण अंडरस्टँड करू. मी काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी लेट पर्सन नावाचं मी व्हेरिएबल घेतलं. काय घेतलं मी? व्हेरिएबलचं नाव काय घेतलं मी इथं? व्हेरिएबलचं नाव काय घेतलं मी? पर्सन. पर्सन. आता या पर्सन मध्ये मला काय करायचंय, आय एम गोइंग टू बी स्टोअर कपल ऑफ थिंग्स. ओके, सो मी काय करायला लागलो, डिरेक्टली व्हॅल्यू न असाइन करता मी काय यूज केलं इथं, इक्वल टू. काय यूज केलं? इक्वल टू मध्ये डायरेक्टली एक व्हॅल्यू असाइन केली का? मी काय केलं इथं, आय एम गोइंग टू बी यूज, मला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्या पर्सन मध्ये. सपोज मला माझं नाव स्टोअर करायचंय, सो मी काय करायला लागलो, नेम इज इक्वल टू, आय एम गोइंग टू बी स्टोअर माय नेम इज रवी. सो मी इथं काय घेतलं, नेम स्टोअर केलं. अगेन आय एम गोइंग टू बी स्टोअर माय एज. सो एज आय एम गोइंग टू बी स्टोअर एज 42. ओके, सो आय वॉन्ट टू स्टोअर वन मोर थिंग. नेम घेतलं मी, एज घेतलं. ओके, आणखी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो मी, इज मॅरिड. इज मॅरिड. आता इज मॅरिड मध्ये काय, ट्रू ऑर फॉल्स, मला बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायची. सो हे मी काय केलं, हे स्टोअर केलं सगळं. पर्सन मध्ये मी काय काय स्टोअर केलंय व्हॅल्यू,
पर्सन मध्ये नेम, एज आणि इज मॅरिड असे 3 व्हेरिएबल्स म्हणजे 3 स्टोअर केलेत प्रॉपर्टी. त्या Yes. पर्सन मध्ये ह्या 3 प्रॉपर्टी काय झाल्यात. आता हे जे काय आहे हे आहे, ह्याला जर आपण बघितलं तर हे आहे पर्सन, हे एक ऑब्जेक्ट आहे. पर्सन काय आहे? पर्सन काय आहे? ऑब्जेक्ट. आणि ह्या ऑब्जेक्टच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत कुठले? नंबर, एज आणि इज मॅरिड. ह्या काय आहेत त्याच्या Property. प्रॉपर्टी. मग आपण इथं आता जे आहे, सो इथं काय म्हणायला लागलो आपण? रेफरन्स. इथं काय यूज करायला लागलाय? ऑब्जेक्ट म्हणजे इथं जे नॉन प्रिमिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट असेल, ऍरे असेल, फंक्शन असेल, आता जे काही डिफरंट डिफरंट डेटा टाइप्स आहेत याच्यामध्ये आपण पहिले बघायला लागलो तिथं ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा आपण काय करायला लागलो? की व्हॅल्यू पेअर. आता नेम काय झाली? की. आणि ही काय झाली? नेमला असाइन Value. व्हॅल्यू. एज इज द की. मी की कॉल केली की प्रिंट काय व्हायला पाहिजे? Value. व्हॅल्यू. सपोज आता मी इथं काय करायला लागलो? आय एम गोइंग टू बी प्रिंट. आता बघा जस्ट हिअर वी कॅन से दॅट मी काय करतोय? कन्सोल डॉट लॉग मध्ये कॉल काय करायला लागलो? पर्सन. आता पर्सन मध्ये मला काय कॉल करायचंय? की कॉल करायची. पर्सन मध्ये कॉल काय करायची? मी पर्सन कॉल केलं तर सगळंच प्रिंट होणार आहे. आता जर मी इथं काय केलं? पर्सन कॉल केलं तर यू कॅन सी दॅट सगळं प्रिंट झालंय. Yes. पण मला पर्टिक्युलर की कॉल करायची त्याच्यामध्ये. मला पर्सन फक्त नावच कॉल करायचंय, किंवा मला फक्त त्याचं स्टेटस चेक करायचं, इज मॅरिड ऑर नॉट, किंवा त्याचं एज चेक करायचंय. सो त्या केसमध्ये मी काय करणार? जस्ट आय एम गोइंग टू बी पर्सन मध्ये जस्ट हिअर. आता इथं आपण सगळं कॉल केलं. मी काय करायला लागलो? कन्सोल डॉट लॉग काय पाहिजे मला पर्सन मध्ये? पर्सन मध्ये काय कॉल करायचंय? त्याचं नाव कॉल करायचंय, किंवा त्याचं एज कॉल करायचंय, किंवा तो मॅरिड आहे की नाही चेक करायचंय. सो कॅन वी कॉल? जसं की नेम इथं बघितलं. आता मी काय कॉल करायला लागलो? सेकंड. सपोज इज मॅरिड आहे की नाही चेक करायचंय. सो बघा आता नाव कॉल केलं, आलं का? इथे मी की कॉल केली होती, नेम इज द की. आज व्हॅल्यू काय झाली? ऍक्सेस झाली. जी व्हॅल्यू आपण रवी असाइन केलेली होती, रवी असाइन झाली. मॅरिडचं स्टेटस काय सेट केलेलं होतं आपण? ट्रू. इथं ऍक्सेस काय आलं? ट्रू. इज मॅरिड ट्रू आहे सेट केलेलं. सो वी गेट द आन्सर. आन्सर एज ट्रू. सो या वेळेनं ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय? की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा तुमचा स्टोअर करायचा आहे, तर त्या केसमध्ये आपण इथं नॉन प्रिमिटिव्ह मधली कुठली यूज करायला लागलो? कुठली डेटा टाइप यूज करायला लागलो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय करायला लागलो? की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोअर होतो. आता इथं डायरेक्ट मेमरी मध्ये डेटा न स्टोअर होता काय होतोय? रेफरन्स न डेटा स्टोअर व्हायला लागलाय. हे डायरेक्ट आधीचे जे आपण डेटा टाइप मध्ये बघितलं तर डायरेक्ट काय होत होतं? प्रिमिटिव्ह मध्ये मेमरी मध्ये डेटा स्टोअर होत होता. आता इथं मेमरी मध्ये डायरेक्ट न स्टोअर होता इथं कशाने स्टोअर व्हायला लागलाय? हे रेफरन्स आहे, राईट? पर्सन, पर्सन डॉट नेम, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे. सो आपल्याला रेफरन्स द्यावा लागतोय. काय रेफरन्स द्यावा लागतोय? वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द रेफरन्स. सो त्याच्यामुळे इथं काय म्हणलंय आपण? नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप काय आहेत? तर रेफरन्स डेटा टाइप आहेत. मग इथं काय करायला लागलो आपण? स्टोअर्ड बाय द रेफरन्स, नॉट डायरेक्टली इन मेमरी. डायरेक्ट न स्टोअर करता, प्रिमिटिव्ह मध्ये जसं डायरेक्ट स्टोअर करत होतो इथं तसं न स्टोअर करता आपण काय करायला लागलो? बाय रेफरन्स न डेटा स्टोअर करतोय. मग इथं आपण जे आहे हे पर्सन जे आहे ते पर्सन काय आहे? तुमचं ऑब्जेक्ट आहे. पर्सन काय आहे? एक ऑब्जेक्ट. आणि ह्या ऑब्जेक्ट मध्ये ह्या काय आहेत? नेम, एज, इज मॅरिड, ह्या काय आहेत? प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीला आपण हे काय केलेले आहेत? ह्या व्हॅल्यू 42 असेल, रवी असेल, ट्रू असेल, ह्या व्हॅल्यू आपण त्यांना असाइन करायला लागलो ह्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजला. इज इट क्लिअर? मग तुम्हाला ज्यावेळेस की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन काय यूज करू शकता तुम्ही?
ऑब्जेक्ट काय यूज करायला लागलो आपण इथे? कुठली नॉन प्रिमिटिव्ह मधली कुठली डेटा टाईप बघितली आपण? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. ओके, सो हे क्लिअर आहे? Yes. याच्यामध्ये काही कोणाला कळालं नाही असं आहे का काही? ओके, सो आपण सेकंड बघू आता याच्यामध्ये. सेकंड कुठली डेटा टाईप आहे? सो नॉन प्रिमिटिव्ह मधले सेकंड डेटा टाईप जे आहे त्याला काय नाव द्यायला लागलो? आपण काय म्हणायला लागलो? Array. ऍरे. मग ऍरेला काय म्हणतो आपण? ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. काय? ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. ऍरे म्हणजे काय? ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. आता जावा मध्ये आणि जावा स्क्रिप्ट मध्ये इथे ऍरे मध्ये काय डिफरन्स आहे? ऍरे ज्यावेळेस आपण ऍरे डिक्लेअर करतो जावा मध्ये, तर सिमिलर डेटा टाईपचाच ऍरे डिक्लेअर करता येतो, डिसिमिलर डेटा टाईपचा नसतो. म्हणजे म्हणजे मी ज्यावेळेस एक स्ट्रिंग ऍरे डिक्लेअर करायला त्याच्यामध्ये स्ट्रिंगच असतात. मी इंटिजर ऍरे डिक्लेअर करायला लागलो त्याच्यामध्ये इंटिजरच असतो. पण इथं तसं नाहीये. इथं तुम्ही कॅन बी, आपण काय म्हणू शकतो, कॅन बी ऑफ डिफरंट टाइप्स. तुम्ही मल्टिपल वेगवेगळ्या डेटा टाइप्सचा सुद्धा ऍरे इथे यूज करू शकतो. आता सपोज सिंपल एक एक्झाम्पल, मग इथं आपण आधी बघू जावामध्ये. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जावामध्ये मला एक स्ट्रिंग ऍरे डिक्लेअर करायचा असेल तर मी काय करतो? इथं बघा सिंटॅक्स काय मी यूज केलं, स्ट्रिंग. स्ट्रिंग नंतर ऍरे डिक्लेअर करण्यासाठी मी यूज काय केली इथं? स्क्वेअर ब्रॅकेट. Array. स्क्वेअर ब्रॅकेट काय यूज केली? स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे त्याच्यासाठी ऍरेसाठी तो सिम्बॉल आहे स्क्वेअर ब्रॅकेट, आपण कॉल केली. आता त्या जे काही आपल्याला ऍरेला नाव द्यायचं असेल, सपोज मला ऍरेला नाव द्यायचे कलर्स, आणि मग मी त्या कलर्स मध्ये इथे व्हॅल्यू स्टोअर करायला लागलो. जसं की सपोज काय करायचंय, ब्ल्यू आहे, त्यानंतर रेड आहे, त्यानंतर पिंक आहे. So just I'm going to be give the color name. So colors हे मल्टिपल. आता इथं मी जावा मध्ये याच्यामध्ये जर मला एखादा नंबर स्टोअर करायचा असेल, सपोज आय एम गोइंग टू बी स्टोअर 1 2 3 किंवा 1 3 2, सो हा नंबर जावा मध्ये अलाउ करत नाही तुम्हाला. तो काय म्हणतो? हा नंबर तुम्हाला स्टोअर करायचा आहे ना स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये, असा स्टोअर करायचा. कसा? स्ट्रिंग मध्ये. तर दे आर गोइंग टू बी अलाविंग. हा, पण डिरेक्टली नंबर स्टोअर करायचा आहे तर तो काय म्हणतो? अरे हा सिमिलर डेटा टाईपचं कलेक्शन आहे. जावाची डेफिनेशन. जावाची डेफिनेशन काय? अरे हा कशाचं? सिमिलर डेटा टाईपचं कलेक्शन आहे. आता इथं अरे काय सांगितलेलं आहे? अरे इज अ ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज कॅन बी. जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला अलाउ करतो, तुम्ही डिफरंट डेटा टाईप सुद्धा एका अरे मध्ये काय करू शकतात? स्टोअर करू शकतात. जावा मध्ये अलाउ करत नाही, पण इकडं ते अलाउ करतं. आता मला इथे जावा स्क्रिप्ट मध्ये डिफाईन करायचं आहे अरे, सो मी डिरेक्टली काय करायला लागलो? लेट सेम नाव दिलं कलर्स. काय नाव दिलं मी? कलर्स. आता या कलर्स मध्ये मला काय करायचे? कलर स्टोअर करायचे. मी जे जावा मध्ये कर्ली ब्रेसेस यूज करत होतो त्याच्याऐवजी मी ते यूज काय करायला लागलो? कुठली ब्रॅकेट्स यूज केली मी? कर्ली ब्रेसेसच्या ऐवजी काय यूज केले? Square जावा bracket. मध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण इथे कर्ली ब्रेसेस यूज केली होती. इथे यूज काय केली? स्क्वेअर Square ब्रॅकेट. आता या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जसं की आपण इथे दिलं होतं, काय दिलं? रेड. सो सेम व्हॅल्यू मी काय करायला लागलो? इथं कॉपी करायला लागलो. सो ह्या व्हॅल्यू काय झालं? अरे मध्ये काय करणार आहे मी? ह्या व्हॅल्यू काय करायला लागलो? स्टोअर करायला लागलो. बघा इथं सपोज मला नंबर पण एखादा स्टोअर करायचा असेल, जसं की 1 2 3 4 काही नंबर असेल, सो आय एम गोइंग टू बी स्टोअर दिस नंबर ऑल्सो. पॉइंट फॉर्मॅट मध्ये पण स्टोअर करायचे. आणि सपोज मी इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये कॉल काय करायला लागलो? कलर्स कॉल करायला लागलो. सो जर आपण इथं बघितलं, बघू शकतो ऍरे सगळा प्रिंट झालाय का? सगळा ऍरे प्रिंट झाला. सपोज मला ऍरे मधली पर्टिक्युलर व्हॅल्यू सपोज रेडच कॉल करायची किंवा पिंकच कॉल करायची. मला काय करायचंय? स्पेसिफिक व्हॅल्यू कॉल करायची. सो आपण काय करू शकतो त्या केसमध्ये? वी कॅन कॉल कलर्स मध्ये. इथं सपोज तुम्हाला काय द्यायचंय? त्याचा इंडेक्स द्यायचा आहे.
त्या व्हॅल्यूचं काय द्यायचं आहे? इंडेक्स. आता इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून. इंडेक्स कशापासून स्टार्ट होतो? जर मी इथं 0 दिलं तर 0 दिल्यानंतर मला काय प्रिंट व्हायला पाहिजे? पहिली व्हॅल्यू कुठली आहे? ब्ल्यू. सो पहिली व्हॅल्यू फक्त काय प्रिंट? अरे ब्ल्यू. जस्ट सॉरी, सेव्हच केलं नव्हतं आपण कोड. दॅट्स वाय. झाली का फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट? सपोज मी इथे इंडेक्स चेंज केला, मला रेड प्रिंट करायचंय, इंडेक्स काय येईल? 1. मला पिंक प्रिंट करायचंय, इंडेक्स काय येईल? 2. मला ते 1 to 4 टू व्हॅल्यू प्रिंट करायची, इंडेक्स काय येईल? 0, 1, 2, 3. सो बघा, ती व्हॅल्यू 1 to 4 टू प्रिंट होईल. सो तुम्हाला इंडेक्सिंग, आपल्याला इथे अरे मध्ये काय केलेलं आहे? इंडेक्सिंग. आणि अरेची डेफिनेशन जावाची आणि जावास्क्रिप्टची डिफरंट. जावामध्ये सिमिलर डेटा टाईपच्या कलेक्शनला अरे म्हणतो. इथं डिसिमिलर सुद्धा आपल्याला तो काय करतोय? अलाव करतोय. डिफरंट डेटा टाईपच्या डेटा तुम्ही अरे मध्ये स्टोअर करू शकता. कशामध्ये? जावास्क्रिप्ट मध्ये. सो नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आपण 2 डेटा टाइप्स बघितलेले आहेत. कुठल्या? ऑब्जेक्ट प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये 2 बघितली. एक ऑब्जेक्ट बघितली आणि दुसरी अरे अरे. अरे अरे बघितली. सो मग आणखी याच्यामध्ये अगेन हिअर वी आर हॅव्हिंग 2 मोर डेटा टाइप्स नॉन प्रिमिटिव्ह मध्ये. एक फंक्शन आहे आणि आणखी एक आहे डेट. सो वी डिस्कस दीज थिंग्स इन अवर नेक्स्ट सेशन. सो हे इथपर्यंत जे आहे प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काही डाऊट आहे? इथपर्यंत जे काही आपण प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आपण बघितल्या, नंबर, स्ट्रिंग, बुलियन, नल, अनडिफाईन्ड, सिम्बॉल, बिगिन. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये 2च बघितल्यात आपण. कुठल्या? ऑब्जेक्ट आणि अरे. अरे. सो इथपर्यंत काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे? तर ते स्ट्रिंग मध्ये आपण तिन्ही पण हे घेतले, ऑप्शन्स घेतले, सिंगल, डबल आणि तो बॅक कोड. राईट. आपण ते सेपरेट पण एक्झिक्यूट करू शकतो ना? हो, सेपरेट पण. आपण आता कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण सपोज मला फक्त हे प्रिंट करायचंय, मला फक्त नेम कॉल करायचंय. सो नेम 1 कॉल केलं मी. आता सेकंड आपण काय दिलेलं होतं? ग्रीटिंग दिलं होतं. सो कन्सोल डॉट लॉग मध्ये मी कॉल काय करायला लागलो? ग्रीटिंग. सो आता हे आणि मेसेज मध्ये आपण कंबाईन केलंय, या दोन्हीला काय केलंय? ते कंबाईन केलंय. राईट. सो त्याच्यासाठी आपण एक एक असं केलेलं. सो आता जर आपण बघितलं, बघू शकतो आपण. पहिलं नेम मध्ये काय आलं? नेम 1 मध्ये उत्कर्ष. उत्कर्ष. परत आपण ग्रीटिंग मध्ये काय दिलेलं होतं? वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी पुणे. हॅलो ऑल, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी पुणे. आणि इथं आपण कंबाईन केलं. इथं कंबाईन केलेलं हे सगळं. हाय मग नंतर आपण नेम 1 कंबाईन केलं, राईट, कॉल केलं. हम्म. आणि हम्म. त्यानंतर ग्रीटिंग कॉल केलं. सो त्याच्यामुळे हे मेसेज मध्ये हे आलं. ओके. क्लिअर? हम्म. आणखी काही डाऊट? सो याची प्रॅक्टिस करा. सो प्रॅक्टिस केल्यानंतर परफेक्शन म्हणजे आपल्याला, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हे कसं वर्क होतं. आणि हे डेटा टाइप्स काय आहेत, म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. सो रिमेनिंग जे 2 आहेत, कुठली? डेट आणि फंक्शन नॉन प्रिमिटिव्ह मधले. सो विल डिस्कस इन अवर नेक्स्ट सेशन. ओके. सो विल स्टॉप हिअर. काही आणखी कोणाला डाऊट, डिफिकल्टी आहे? तर मी ते इन्स्टॉल केलं होतं, ते हम्म. माझं रन होत नाही. मला सांगा 1 मिनिट काय याच्यात एरर येतोय. शेअर करशील? 1 मिनिट. विजिबल आहे सर. एक मिनिट, विजिबल होतीये.
एक मिनिट स्क्रोल अप कर थोडस. आता तू व्हिज्युअल कोड स्टुडिओ इन्स्टॉल केलं राईट. हो, आणि नोड. ते पण नोड पण केलं, नोड JS पण केलं. ओके. हे वरती काही एरर नाही ना इथं. रिमोट दे बरं मला एक. केलं. झालं की. ओके. हम्म? एंटरच करायचं असते ना. एंटरच करायचं आहे काय फर्स्ट डॉट जेएस. JS. झालं. ओके. हम्म? हो, ठीक आहे. थँक्यू. आणखी कोणाला काही डाऊट? येस विल स्टॉप हिअर. So tomorrow there will be no session on Sunday. We'll connect on Monday morning on same time. Chalo, have a great ओके day. सर, थँक्यू. Thank you all. Bye. You.